त्यावेळची गाणी अशी ऐकायचो. त्यावेळेला खूप प्रश्न पडायचा, अरे की हा साऊंड कुठला आहे. एकदम 40 व्हायोलिन्स वाजतात हे आता आपल्याला लक्षात येतं, त्यावेळेला आपल्याला हे माहितीच नव्हतं. पण हा एक स्ट्रिंग सेक्शनचा साऊंड येतो म्हणजे काय, की गाणं आधी छान ऐकणं, त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं, सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यातल्या कुठलीही गोष्ट वाजवायची वेळ आली तर तुम्हाला ती वाजवता येणं, आणि त्याच्यासाठी त्या सिंथेसायझर मध्ये तुमच्याकडे ते साऊंड्स असणं. ह्या लयीतनं त्या लयीत जायचंय, या गाण्यातनं त्या गाण्यात जायचंय, त्याचा सूर पण बदलणार, ते उलट जास्त कठीण. त्यामुळे उलट पहिल्यांदाच मला पुण्यात गाडी चालवायला शिकवल्यामुळे मला दुसऱ्या कुठल्याही शहरात तसा त्रास झाला नाही. उलट की मी जर तुमच्यासारखा फक्त अकॉस्टिक वादक असतो ना, तर मी सत्यजित प्रभू नावाच्या कुठल्या माणसाला दादच दिली नसती, कारण मला ते भिडलंच नसतं. नमस्कार मंडळी, जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं या आपल्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत. ती व्यक्ती म्हणजे त्याचा चेहरा तर सगळ्यांना खूपच परिचित आहे. त्याला आपण असंख्य वेळा टीव्हीवर बघितलेला आहे, त्याला आपण असंख्य वेळा कार्यक्रमातनं बघितलेलं आहे. माझ्याबरोबरही तो असंख्य वेळा एका विशेष कार्यक्रमात आलेला आहे. परंतु आज आभाळाची माणसं हा आपला विषयच असा आहे, तुम्हाला माहिती आहे की आपण कलाकाराला उलगडतो. आपण एकंदरच त्या कलाकाराने आतापर्यंत काय केलेलं आहे याची चर्चा न करता त्याला ते कसं करता आलं ह्या विषयाची चर्चा करतो. म्हणून स्वागत करूया आपल्या महाराष्ट्राचा अतिशय लाडका कीबोर्डिस्ट सत्यजित प्रभू. नमस्कार. नमस्कार सत्तू, वेलकम वेलकम. आणि मंडळी, तुम्हाला आता कळलंच असेल की आम्ही दोघं एकत्र मिळून जादूची पेटी हा कार्यक्रम करतोच आहोत, परंतु आज आम्हाला दोघांना तुम्ही अतिशय वेगळ्या अशा भूमिकेतनं बघणार आहात. आणि सत्तू माझा खूप जुना मित्र आहे, आम्ही जवळपास 1994-95 पासून एकमेकांना ओळखतो. त्याच्यामुळे आम्ही जे असं समजा की स्टेजच्या बाहेर येऊन जे बोलतो किंवा एखाद्या गाण्याच्या ज्या आम्ही सांगीतिक चर्चा करतो किंवा एखादं गाण्याबद्दल तो कसा विचार करतो किंवा एकंदरच साऊंडस्केप आणि म्युझिशियनशिप म्हणजे आपण असं त्याला म्हणू की वादकांनी कसं घडावं, वादकांनी काय करावं, ही जी सगळी माहिती आम्ही चर्चा करतो ती आज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आम्ही प्रयत्न करू. आणि आपण फॉर्मॅलिटी काही नाही आहे, त्यामुळे आपण अगदीच ओपनली आणि खरं खरं सगळं बोलायचं, प्रश्नच नाही. आणि मंडळी कसं असतं, आभाळाची माणसं होण्यासाठी आपल्याला काय वयाची अट नाही आहे, मी आधीच म्हटलं. म्हणजे जेव्हा आम्ही बाळचा इंटरव्ह्यू केला होता तेव्हा मला असं वाटलं होतं की बाळ सगळ्यात छोटा आहे, पण सत्यजितचा इंटरव्ह्यू करताना असं तुम्हाला सांगतो की टेक्निकली स्पीकिंग ह्या सीझनचा सगळ्यात छोटा कॅन्डिडेट आपला सत्तू आहे. परंतु कसं आहे, खिडकीतनं जरी दिसलं तरी आभाळ आभाळ असतं, किंवा दरवाजातनं दिसतं तरी ते आभाळ असतं, आणि गच्चीवरनं दिसतं तरी ते आभाळच असतं. त्यामुळे ज्याला ते कसं दिसतं हे महत्वाचं आहे, आभाळाला मर्यादा नाहीच आहेत. तर तुला पहिल्यांदा विचारायचं आहे की तू 7व्या-8व्या वर्षापासून कार्यक्रम करतोच आहेस हे माहितीच आहे, परंतु कीबोर्डच वाजवायचा हे तू बाय चॉईस केलंस का, तू म्हणजे दुसरं काहीच नव्हतं म्हणून हे करायला लागलास? नेमकं काय होतं? नेमकं असं होतं की घरात हार्मोनियम होती, आणि ज्या वेळेला घरात लहानपणी असं काहीतरी तोडकं मोडकं बालगीतं वगैरे वाजवायला सुरुवात झाली, त्याच्यानंतर शाळांमधून, गॅदरिंग्स मधून किंवा कॉम्पिटिशन्स मधून ज्या वेळेला फिल्मी बॉलिवूडची गाणी ज्या वेळेला साथ करायची वेळ यायची, त्यावेळेला मला असं वाटायचं की अरे हे पापा कहते हे सारखं गाणं आपण पेटीवरती कंपनी करण्यापेक्षा एक छोटासा कीबोर्ड आपल्याकडे असलं तर किती छान. सो माझा मित्र ऋषिकेश कामेरकर आणि परीक्षित भातखंडे आणि मी असे आम्ही शाळांमधनं खूप एकत्र गॅदरिंग्स वगैरे करायचो. तर त्याच्याहीकडे ऋषिकेशकडेही कीबोर्ड होता, मी पण एक छोटासा कीबोर्ड घेतला होता, पण तो म्हणजे कॅसिओचा किंवा यामाहाचा छोटा कीबोर्ड. आणि मग त्याच्यातनं अरे वा ह्याच्यात ट्रम्पेट वाजलं, अरे वा ह्याच्यात पियानो वाजला, अरे वा ह्याच्यामध्ये सॅक्सोफोन वाजला, ह्याच्यामध्ये अकॉर्डियन वाजला. सो आपल्याला साऊंड्स थोडे थोडे विविध प्रकारचे देऊन ते कंपनीमेंट सुरू झालं. इतकं ते साधं त्याच्यामध्ये होतं. त्यावेळेला असं ठरवलं होतं आणि हे मी खूपच फोकस ठेवून केलं वगैरे असं काहीच नाही. पण मला सांग, जेव्हा तू ते आवाज पहिल्यांदा ऐकलेस, म्हणजे एखादा कीबोर्ड आपण चालू करतो आणि पियानोचा आवाज येतो किंवा ट्रम्पेट्स, हे ऐकल्यानंतर तुला इन्क्लिनेशन असं कधी झालं होतं का की हे वाद्य आपण प्रत्यक्ष वाजवायला पाहिजे, किंवा अरे पियानोचा आवाज चांगला आहे ना, मी पियानोच वाजवतो, कीबोर्ड वाजवत नाही, असं इन्क्लिनेशन कधी झालं का? हो, तेव्हाच झालं. त्यावेळेला असं झालं होतं की ही जी गाणी आपण मुळात ऐकतो याची प्रोसेस अशी आहे की मी त्या कार्यक्रमात, त्या गॅदरिंग एखादं हिंदी गाणं वाजवणार किंवा अकंपनी करणार, ह्याचा अर्थ काय, तर ते आधी मूळ गाणं आपण ऐकतो. बरोबर. त्या वयामध्ये तसं शिक्षणही नव्हतं सांगीतिक असं काही फार, त्यामुळे आपल्याला विविध वाद्य माहिती नव्हती. पण ज्या वेळेला घरामध्ये रेडिओवरती किंवा कॅसेट्सवरती आपण जुनी गाणी किंवा त्यावेळची गाणी
अशी ऐकायचो त्यावेळेला खूप प्रश्न पडायचा, अरे की हा साऊंड कुठला आहे, एकदम 40 व्हायोलिन्स वाजतात, हे आता आपल्याला लक्षात येतं, त्यावेळेला आपल्याला हे माहितीच नव्हतं. पण हा एक स्ट्रिंग सेक्शनचा साऊंड येतो म्हणजे काय, हा एक लोकसंगीत जेव्हा लागायची त्या मीडियम वेव्ह वरती त्यावेळेला एक टिपिकल क्लॅरिनेट फ्लूटचा साऊंड असायचा त्या सगळ्या प्रल्हाद शिंदेच्या गाण्यांमधनं. सो हे सगळे आपल्याला प्रकार आपल्याला थोडेसे याच्यामध्ये मिळत आहेत आणि त्याच्याशी थोडंसं साधर्म्य आहे याच्यामध्ये. फक्त त्याच्यामध्ये त्या छोट्या कीबोर्डमध्ये आपल्याला ते अजून एडिट करून मॉडिफाय करण्याची काही सोय नव्हती. पण त्यावेळेला मला ते वाटायला लागलं की हा आपल्याला हा साऊंड अजून चांगला करता येईल का. तर तसे कीबोर्ड असतात की नसतात हेही त्यावेळेला माहिती नव्हतं. आपल्या समोर त्यावेळेला जे छोटंसं आहे त्याच्यावरती आपण ते त्यातल्या त्यात वाजवण्याचा प्रयत्न करायचा. पण हा जो कीबोर्ड वाजवण्याचा स्किल सेट आहे, म्हणजे मी आपण आता एवढे एकत्र कार्यक्रम केला त्यामुळे मी हे अधिकाराने सांगू शकतो की एका क्षणातच तुझ्याकडनं ते वाद्य बदललं जातं. म्हणजे आता मी असं म्हणेन की 30-35 वर्ष वाजवल्यानंतर ते खूपच अंगवळणी पडलंय. पण जेव्हा सुरुवातीला तुझ्या हातात पहिल्यांदा प्रोफेशनल कीबोर्ड आला तेव्हा ते बघून तुझं काय एक्सप्रेशन होतं. म्हणजे तुला जसं तू म्हणलास की तो छोटासा A7 वगैरे असेल, त्याच्यानंतर तू खऱ्या प्रोफेशनल जेव्हा कीबोर्ड बघितलास तेव्हा तुला एक्झॅक्टली काय वाटलं होतं. म्हणजे नाही, माझा प्रश्न असा आहे की जितमचा फील आला होता का? नाही, लहान खरं काय होतं त्यावेळेला एक्साइटमेंट होती. लहान मुलाला एखाद्या खेळण्याच्या दुकानात नेल्यानंतर जे होतं ना, मी ही गाडी घेऊ की हा बॉल घेऊ का, हे काय घेऊ, तसं मला ते झालं. डोक्यामध्ये एवढं नक्की होतं. माझ्या ज्यांच्याकडे मी पेटी शिकलो, श्री अनिल केरकर, त्यांचा तो पहिला कार्यक्रम होता जिथे मला पहिल्यांदा तो प्रोफेशनल कीबोर्ड वाजवायला मिळाला. आणि तो सुद्धा वरळीमध्ये मर्चंट नावाचे एक गृहस्थ होते, त्यांच्याकडनं तो भाड्याने आणला होता तो कीबोर्ड. आता त्या कीबोर्डमध्ये होतं असं की आपल्या छोट्या कीबोर्डमध्ये जसं बटन दाबलं की ट्रम्पेट वाजतं, बटन दाबलं की पियानो वाजतो, तसं त्या कीबोर्डमध्ये सोय नसते. म्हणजे प्रोफेशनल कीबोर्डमध्ये ती सोय नसते. हे मला त्याच दिवशी कळलं, ज्या दिवशी त्या सरांच्या घरी आम्ही तो कीबोर्ड घेऊन आलो. तो पूर्ण फुल साईज कीबोर्ड 5 सप्तकांचा. आणि अरे ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं कुठेच नाही, इथे काही असं ते पांढऱ्या अक्षरात जे लिहिलेलं असतं पियानो ट्रम्पेट तसं काहीच नव्हतं. म्हटलं मग हे आपल्याला, तेव्हा मला तसाच काही सेन्सही नव्हता की आपल्याला हे बदलता येईल का. पण निदान मला 8-10 साऊंड्स त्याच्यात मिळाले की इकडे याच्यामध्ये हे अकॉर्डियन वाजतंय, या बटनावरती स्ट्रिंग्स वाजतंय, या बटनावरती पियानो वाजतोय, या बटनावरती ट्रम्पेट वाजतंय. आणि तो मी कार्यक्रम केला. मग ते त्यावेळेला रुपेरी वाळूत असेल, नाही तर ही चाल तुरु तुरु असेल, त्यावेळीची ती गाणी. त्यानंतर मला ते लक्षात आलं की अरे हा असा कीबोर्ड आपल्याकडे असल्यानंतर आपल्याला ते साऊंड ना एडिट करायला लागतील. कारण हे गाण्यात जसं वाद्य आपल्याला ऐकू येतंय तसं हे याच्यात वाजत नाहीये. म्हणजे प्रोफेशनल कीबोर्डमध्ये सुद्धा ते वाजत नाहीये आणि आधीच्या कॅसिओच्या कीबोर्डमध्ये ते वाजत नव्हतंच. फक्त एक कळलं होतं की त्याच्यात काहीच करता येणार नव्हतं, ह्याच्यात आपल्याला बरंच काही करता येऊ शकतं. आणि मग 94 साली ज्या वेळेला चौरंग मध्ये तो मोठा कॉर्कचा कीबोर्ड घेऊन आलो, त्यावेळेला म्हणजे आजचे आघाडीचे प्रथित यश साऊंड इंजिनियर विजय दयाळ हा पण त्यावेळेला गिटार वाजवत असे. आणि मी आणि विजय त्या चौरंगच्या ऑफिसमध्ये बसून त्या कीबोर्डवरती वाटेल तसे साऊंड आम्ही करत राहायचो. की अरे ह्या गाण्यामध्ये आपल्याला होटो में ऐसी बात आज घ्यायचंय, तर त्याचा तबला तरंगचा साऊंड कुठून आता मिळणार, एखादा पियानोचा साऊंड तुम्हाला चांगल्या कीबोर्डमध्ये बऱ्यापैकी चांगला मिळू शकतो, पण हे असले जे साऊंड्स आहेत ते असे कसे मिळणार. तर ते सुद्धा करायचो आम्ही. आणि त्यावेळेपासूनच खरं म्हणजे ती प्रोसेस सगळी सुरू झाली. आणि आता आपण उलट जाऊया मागे, की एखादं गाणं अकंपनी करायचं असेल तर त्या कीबोर्ड प्लेअरसाठी ना एक स्पेक्ट्रम खूप महत्वाचा असतो. एखादा त्यातला व्हायोलिन वादक असेल, एखादा त्यातला बासरी वादक असेल, त्या कार्यक्रमामधला सतार वादक असेल, तर त्याला त्याचेच फक्त पीसेस अभ्यास करून चालतो. पण हा एक अनसेड नियम झालेला आहे की कीबोर्ड प्लेअरला सगळं माहिती असायला हवं. कारण थोडक्यात ते तत्व कसं आहे, कमी तिथे आम्ही. तो व्हायोलिन प्लेअर नसेल तर तो पार्ट मला वाजवायचा आहे, ते सतार तिथे नसेल तर ते सतारही वाजवायचंय, दोघेही नसतील तर दोन्ही वाजवायचंय, किंवा दोघेही असतील तर अजून काय तिसरं वाजवायचंय. सो आधी ते गाणं आपल्याला नीट ऐकू आलं पाहिजे. ते तुम्ही पाठ करा, त्याचं तुम्ही नोटेशन लिहा, ते तुम्ही हाताच्या बोटाने वाजवा, पायाच्या काहीही करा, ते तुम्हाला ते गाणं नीट माहिती असायला हवं. आता त्याच्यासाठी तुम्ही ते संगीत शिकताय, ते नोटेशन शिकताय की पाठ करताय, हा तुमचा प्रश्न राहिला. आता त्याच्यानंतर एक चांगली पेटी आपल्या हातात आली तर आपल्याला फक्त सफाईदारपणे ती वाजवायची. फक्त मी ते कठीणच आहे, त्याच्याबद्दल नाही मी म्हणत आहे, पण इकडे तसं नुसतं हात सफाईदार असून काही चालणार नाही. आपल्याला त्या वाद्यांचे साऊंड त्याच्यामध्ये करावे लागणार आहेत. आणि जसं सुप्रसिद्ध तबला वादक तालयोगी श्री सुरेश तळवलकर, पंडित सुरेश तळवलकर जसं सांगतात, त्यांचे व्हिडिओज बघून आपल्याला कळतं की काय शास्त्र, तंत्र, विद्या आणि कला या 4 गोष्टींचा जे विषय ते समजावून सांगतात सगळ्यांना. ह्याच्यामध्ये फक्त कला ही त्या माणसात असते. बाकीच्या 3 गोष्टी आहेत त्या शिकवल्या तरी जातात, दिल्या तरी जातात, संस्कारित तरी होतात इतक्या वर्षांनी. पण इकडे तसं ह्या वाद्याच्या बाबतीत गुरुकुल परंपरा वगैरे हे काही नाहीच आहे.
आणि हे पण मला खूप वयाच्या उशिरा कळलं म्हणजे खरं तर. आता ह्याच्यासाठी एक हात चांगला व्हावा म्हणून मी वेस्टर्न क्लासिकल शिकेन, किंवा पेटीचा हात चांगला व्हावा म्हणून मी तुझ्यासारख्यांकडे येईन, किंवा माझ्या गुरुजींकडे मकरंद कुंडले यांनी मला खूप दिलं, बरोबर, त्यांच्याकडे आपण जाऊ शकतो, किंवा अशा माणसांकडे. पण हे वाद्य अकंपनीमेंट कसं करायचं ह्याच्यासाठी कुठचाही क्लास कुठेही नाहीये. सो ते त्या वादकाला त्या मिमिक्री आर्टिस्टच्या तत्वावर राहूनच करायला लागतं. म्हणजे मुद्दा काय राहिला, परत आपण आलो की गाणं आधी छान ऐकणं, त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं, सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यातल्या कुठलीही गोष्ट वाजवायची वेळ आली तर तुम्हाला ती वाजवता येणं, आणि त्याच्यासाठी त्या सिंथेसायझर मध्ये तुमच्याकडे ते साऊंड्स असणं. तर ह्या सगळ्या खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. त्यावेळेला जर हे सगळं समजत असतं तर घाबरून मी ते केलंच नसतं. पण एक एक कार्यक्रमात एक संधी मिळत गेली, तशी वाद्यासमोर येत गेली, आणि ती टेस्ट पण डेव्हलप होत गेली. त्याच्यानंतर मी जवळजवळ रोलँड मधले असतील किंवा कॉर्ग मधले असतील, मी घ्यायचो कीबोर्ड. काही नवीन आलं की घ्यायचं, तो पण प्रोफेशनली वापरू की नाही हा नंतरचा विषय. घ्यायचं, त्याच्यामधलं सगळं करून बघायचं, चांगला असेल तर पुढे वापरायचं, नाही तर तो विकून टाकायचा. त्यामुळे जे वापरले 7-8 कीबोर्ड, त्याच्या व्यतिरिक्त घेतलेले कीबोर्ड जास्त आहेत. म्हणजे जशा आपल्या कलाकारांच्या बाबतीत तुझ्या किती टूर्स झाल्या त्याच्यापेक्षा सोडल्या किती याचा आकडा जास्त असतो, तसं आहे ते. इतकं सिंपल आहे. पण आता मी 94च्या आधी जातो असं म्हणतो की तुला असं विचारतो की तू जसं म्हणलास की हे गाणं ऐकायचं, गाणं पाठ पाहिजे, तू लिहून घे, पाठ कर वगैरे वगैरे. पण जेव्हा तू कोणाकडेच गाणं ऐकायला शिकला नव्हतास तेव्हा हे वेगवेगळे गाण्यातले पीसेस वाचतायत, हे तू कशा पद्धतीने लिहून ठेवायचास? म्हणजे तू इतक्या सहजपणे सांगतोस की मी तो कार्यक्रम पहिला कीबोर्डवर केला. आता ह्याच्यात किती कठीण गोष्ट ही आहे खरी, टेक्निकली म्हणतोय मी ॲज अ कीबोर्डिस्ट म्हणून, हे पटकन लोकांच्या लक्षात येणार नाहीये. तर मला असं विचारायचं की आता रुपेरी वाळूचं आपण उदाहरण घेऊया. त्यामध्ये पहिल्यांदा तो पियानो असतो, त्याच्यानंतर मग मधला सॅक्सोफोनचा पीस आहे. बरं, एकच म्युझिक 2-3 वेळा रिपीट झालं ते सगळं, परंतु हा पियानोचा पीस इथे आणायचा आहे, हा सॅक्सोफोनचा पीस आहे, त्याच्या मागे काय अजून हार्मोनी वाजली असेल, व्हायब्राफोन असेल, काय स्पॅनिश गिटार असेल, हे तू त्यावेळेला लक्षात कसं ठेवायचं? म्हणजे आता तुझं नोटेशन उत्तम लिहितोस हे मला माहितीये, म्हणजे पण त्यावेळेला तू हे लक्षात कशी ठेवली? उलट आपण तेव्हा लिहायचो नाही ना, म्हणूनच ते पटकन पाठ व्हायचं. त्या वयामध्ये काय व्हायचं, आपण तो रंगोली नावाचा कार्यक्रम सकाळी लागायचा. असं काय खूप आपल्याकडे आत्तासारखं युट्यूबवर पटकन गाण्याला अशी सोय नव्हती. पण त्यावेळेला माझी आई आणि बाबा, आम्ही कार्यक्रम मस्तपैकी पेटीचे करायचो. साईडकार होती आमच्याकडे, त्या साईडकार मध्ये मी, त्याच्यानंतर पेटी, त्याच्यानंतर आई बाबा साईडकार मध्ये, माझी मामी त्याच्यावरती डफली वाजवण्यासाठी म्हणून यायची. म्हणजे हे सगळे आम्ही एकाच साईडकार मधनं, आणि मेन वादकाला बसायला जागा नसायची. मी त्या साईडकारच्या त्या हँडलवर बसायचो, कारण साईडकार मध्ये मामी आणि कॅरियर वरती पेटी, त्यामुळे मूळ वाद्य मागे, वादक मध्येच कुठेतरी स्कूटर आणि साईडकारच्या. असे आम्ही जाऊन बोरिवली, विरार कुठेही कार्यक्रम करायचो. मग त्यावेळेला व्हायचं असं की आता ते तोंडाने आई पीसेस म्हणून दाखवायची, काय जोवा दाखी या गाणं असेल, नाहीतर पंछी बनू उडती फिरू असेल. त्यावेळेला अशी पटकन खूप ऐकायला मिळायची नाही. तरी सुद्धा मी जिकडे वाढलो माझ्या मामाकडे, तिकडे 24 तास रेडिओ किंवा कॅसेट काहीतरी चालू असायचंच. आणि त्या टीडीकेच्या सगळ्या सोनीच्या त्या 90च्या कॅसेट्स, मुकेशचं मुकेश, रफी साहेब तर रफी साहेब, अशी ते चालूच असायचं. त्याच्यामुळे ते कानावरती जी गाणी पडायची ना, ते आपल्याला पाठ व्हायची. शब्द नसतील पाठ होत त्यावेळेला, त्याचा अर्थ कळत नसेल, पण हे मेरा जूताच्या पाणी, ते म्युझिक सकट ते पाठ व्हायचं. आता त्या गायक गाताना पण त्याच्या मागे ज्या ज्या काही डिटेलिंग गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या वयामध्ये मला ऐकू पण यायच्या नाहीत आणि कळायच्या पण नाहीत. पण निदान गाणं वाजवण्यासाठी तो मेन पीस आणि ती गाण्याची मेन धून, बरोबर, एवढं तर निदान लक्षात यायचं. आणि तेव्हा पट्ट्या पण मला माहिती नसायच्या की आपण 12च्या 12 पट्ट्यांमध्ये वाजवायला हवं किंवा वाजवू शकतो की नाही, ह्यातलं काहीच माहित नव्हतं. सर्वसाधारणपणे शास्त्रीय पेटीवादक जसं पांढरी 4 मध्ये वाजवायला लागतं, तसं माझं सगळं आयुष्य हे पांढरी 4 मध्येच होतं. त्यामुळे मी ज्या वेळेला गाऊन वाजवायचो तेव्हा पण मी ते पांढरी 4 मध्येच होतो. मला तो गायला वरती त्रास झाला तरी पण मी ते पांढरी 4 मध्येच गायचो. पण हा पांढरी 4 तुझ्या आयुष्यात कसा आला काय माहिती नाही बाबा. तू वाजवायला लागलास ते पांढरी 4 मध्येच वाजवायला लागला. आणि नंतर हळूहळू लक्षात यायला लागलं की अरे हा कोमल रे, अरे हा शुद्ध रे. आणि मग तरी लिहिणं सुरू नव्हतं, पण नोटेशन कळणं सुरू झालं होतं. आवाज की दुनिया आमचा बसवताना सगळा कार्यक्रम महेश कानोलकरांच्या संगीत संयोजनाखाली ज्या वेळेला बसत होता आणि अशोक खांडेंच्या दिग्दर्शनाखाली, त्यावेळेला त्यांच्याकडे महेश दादांकडे सगळं नोटेशन लिहिलेलं होतं. पण मला ते लिहून, ते बघून खंडात मी लिहू शकायचो की हा अच्छा सा अरे ग, मग तो सा रे ग नाहीये, सा रे ग असं आहे हे मला कळायचं. पण तरी सुद्धा मला ते मी बघून वाजवायचो नाही. तो सगळा कार्यक्रम मला त्यांनी म्हणून आणि वाजवून दाखवला होता. कुठलंही गाणं असू देत, मेरे देश की धरती असो, त्यांनी तो पीस मला वाजवून दाखवला होता, ऐकला की पाठ. त्यामुळे अख्खा कार्यक्रम पाठ असायचा. आणि अर्थात त्या कार्यक्रमाच्या नाटकासारखं रिहर्सल झाल्यामुळे ते पाठच, सगळ्यांनाच तो कार्यक्रम पाठच होता. पहिलाच कार्यक्रम झाला तेव्हा.
त्याच्यानंतर मला कधीतरी वाटलं की अरे हा आपल्याला लिहिता पण आलं पाहिजे. आणि असाच एक दिवस मी घरी वही घेऊन बसलो होतो आणि उठे श्रीरामा हे गाणं माझ्याकडे ते लिहिलेलं आहे. त्याचा पेपर अजूनही, ती वही अजूनही माझ्याकडे आहे. त्याचा फोटो पाठव नक्की. पाठवणार. तर सा निध प ग पसनी म्हणजे खंडात लिहिता आलं. बरोबर. त्याचा इंट्रोडक्शन म्युझिक सकट. आता त्यातल्या ज्या टेक्निकॅलिटीज होत्या त्या मला माहित नव्हत्या. की एखादं 4 बार रिपीट करताना आपण ब्रॅकेट करतो, 1 बार रिपीट करताना आपण पर्सेंटेजची खूण लिहितो, हे काही मला माहिती नव्हतं. हे मी लोकांचं बघूनच शिकलो, महेश दादांकडे बघून शिकलो. ज्ञानेश देव, अप्पा वढावकर, विजय तांबे अशी सगळी माणसं जी होती आजूबाजूला, ही एवढी चांगली सगळी संत माणसं आहेत आपल्या नशिबाने की चौरंगमुळे आणि या सगळ्या कार्यक्रमांमधनं ही सगळी माणसं भेटली आणि ते नोटेशन कसं लिहायचं हे बघून लक्षात आलं आणि मग त्यानुसार ते बदल करत गेले. म्हणजे तुझा सगळा रियाज जो ह्याचा आहे हा कार्यक्रमातच झालाय. हो. दुसरा असा घरी बसून कधी रियाज केलाच नाही. त्याच्या आधीची एक गोष्ट, नुकतेच आपल्यातनं निघून गेले श्री विजय कदम. म्हणजे माझ्या सरांच्या कार्यक्रमांनंतर मी त्यांचे खुमखुमीचे कार्यक्रम वाजवायचो, विजय कदम यांचे. त्याही याच्यात असं होतं की त्या कॅसेट्स तुम्हाला कुठे मिळणार. तो टाकळा, तारपा, धनगरी नृत्य ह्याचे सगळ्याची जी गाणी होती ना, त्याचे सगळे पीसेस पद्मश्रीताई म्हणजे विजय कदम यांची पत्नी ती मला गाऊन तोंडाने म्हणून दाखवायची. नेसारे नेसा हे सगळे ती तोंडाने मला म्हणून दाखवायचे आणि ते तेव्हा पण पाठवायचे. त्या शिवडीला त्याची रिहर्सल व्हायची ठाकरे उद्यानात आणि ते डान्स काही पण करू देत, त्याचे शब्द काही असू देत, मला ते पाठवायचं. सो अशीच ती सगळी प्रोसेस होती. तो कार्यक्रमातनच, तू म्हणतोस तो विषय की कार्यक्रमातनच. कारण आत्ताच्या काळात आपण जसं म्हणतो की अरे लहान लहान मुलं काय छान गातात, स्पर्धांमधनं येतात, पण हे शिकणार कधी, ह्यांना त्यातलं डीप कसं कळणार. टॅलेंट आहे पण नुसत्याच टॅलेंटच्या जोरावर आपण किती जाणार हे सगळं त्यावेळेला काही कळत नव्हतं. आता मला तुला असं विचारायचं आहे की आपण जेव्हा वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज बघतो किंवा वेगवेगळी वाद्य आपण ऐकतो, तर आता तू चौरंगमध्ये असताना तू सगळे कार्यक्रम बांधील वाजवलेस, बरोबर की नाही? म्हणजे इव्हन त्यांचे एडिट सुद्धा बांधील होते गाण्यांचे. तर मग चौरंग सोडून बाहेर आल्यानंतर त्या बांधीलपणाचं आणि आता बाहेर बोलतोच सगळं काहीतरी वाजवायचं, ह्याचं म्युझिशियनशिपच्या लेवलवर किती त्रास झाला किंवा फायदा झाला? नाही, त्याचा त्रास नाही होत, उलट ते जास्त कठीण आहे. अख्खं गाणं वाजवणं एकदा त्याचं टेन्शन राहत नाही. ह्या लयीतनं त्या लयीत जायचंय, या गाण्यातनं त्या गाण्यात जायचंय, त्याचा सूर पण बदलणार, ते उलट जास्त कठीण आहे. त्यामुळे उलट पहिल्यांदाच मला पुण्यात गाडी चालवायला शिकवल्यामुळे मला दुसऱ्या कुठल्याही शहरात तसा त्रास झाला नाही उलट. आणि पण त्या काळात सुद्धा जरी त्या कार्यक्रमांमधनं आम्ही खूप मेडलीज करायचो, हे गाणं एक अंतरा, हे गाणं फक्त मुखडा, असं जरी करत असलो तरी ती त्यातली जी अर्थात सगळीच गाणी दर्जेदार होती, त्यामुळे मी ती सगळी गाणी घरी बसून ती अख्खी लिहित आलो. की हे गाणं आपल्याकडे अख्खं लिहिलेलं असायला हवं. उद्या समजा आपण यातलं दुसरं कडवं घ्यायचं झालं कुठे, तर नुसतं एकच कडवं बसलंय तर त्याला अर्थ नाही, मग कुठलंच गाणं तुझं पूर्ण बसलेलं नसणार. त्यामुळे मी त्याची प्रोसेस घरी वेळ असताना कायम चालू ठेवतो. म्हणजे बेसिकली तुझ्या कार्यक्रमाच्या वेळेपेक्षा तुझा होमवर्कचा वेळ जास्त, खूपच जास्त, तो अजूनही आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे आता, म्हणजे हे जे आपल्या ज्यांच्याबरोबर आता मी काम करतो, तू असशील किंवा अजित परब असेल, महेश खानोलकर, ह्या सगळ्यांना ही गोष्ट आता ही माहिती आहे की 2003 साली एखादं गाणं लिहिलेलं आहे, त्याच्यापेक्षा आपल्याला थोड्या वर्षांनी अजून चांगलं ऐकू येतं, मग मी ते परत लिहितो. काय होतं 2017 साली, एकदम 15 वर्षांनंतर ते गाणं तर लिहिलेलं आहे 2003 साली, 17 साली एखादा कार्यक्रम आपल्याला आला आणि त्याच्यात ते गाणं जर घ्यायचं असेल, त्यावेळेला होतं असं की चल एकदा आपण ते लावू आणि नोटेशन एकदा जरा डोळ्याखालनं घालू आणि कीबोर्डवरनं वाजवून बघू काय कसं काय. त्यावेळेला आपल्याला त्या लिहिलेल्यापेक्षा गाण्यातनं काहीतरी वेगळं ऐकू येतं आणि ते आपल्याला ते 2003 साली ऐकू आलेलं नसतं. ते आल्यानंतर तो सेटबॅक बसतो ना की अरे बापरे, आता हे परत लिहायला हवं. आणि तो माझ्याकडे असे कितीतरी गाणी परत लिहिली आणि मी ती आधीची पण ठेवली आहेत, म्हणजे दाखवायला कधी कोणाला की हे बघ, हे माझं अक्षर बघ आणि ही माझी तारीख बघ आणि हे आता परत मी लिहिलं. किती तरी वेळेला आमच्या घरात मला माझी बायको विचारते सुद्धा की अरे हे गाणं तू वाजवलेलं नाहीस कधी, इन्ही लोगोने काय लिहितोयस, हे तर इतके. मग ते सांगायला लागतं की हो, पण त्यावेळेला मला ते नीट ऐकू आलेलं नव्हतं. खूप होमवर्कचा खूप भाग आहे त्याच्यामध्ये. वाजवण्याच्या रियाजापेक्षा ते साऊंड करणं आणि ती गाणी लिहिणं ह्याच्यात इतका वेळ जातो, पण अर्थात ते मी एन्जॉय करतो, काही कंप्लेंट नाहीये. कारण हे जे तू आता प्रोसेस सांगितलीस, ही काय प्रोसेस एखाद्या गुरु समोर बसून तुला अलंकार दिलाय, हा एक वाजव, ह्याचा रियाज कर, 8 दिवसानंतर पुढचा अलंकार देतो, पुढच्याची रियाज कर, अशी नाहीये. ह्याच्यात मॅच्युरिटीचा खूप जास्ती भाग आहे. म्हणजे मग आता जर एखाद्या 15-16 वर्षाच्या मुलाला कीबोर्डमध्ये करिअर करायचं असेल प्रोफेशनल वादक म्हणून, तर त्याला तू कसा कीबोर्ड शिकवायला सुरुवात करशील? आताच्या काळात खरं म्हणजे ते खूप सोपी गोष्ट आहे. एखादं गाणं जर आपण उदाहरण म्हणून घेतलं, त्याच्यामध्ये आता किती वाद्य आहेत, आपण असं धरून चालू की व्हायोलिन आहे, फ्लूट आहे, सितार आहे, आणि आता त्या गाण्याला आपण कॉर्ड्स वाजवणार.
त्याच्यामध्ये परत 3-4 प्रकार आहेत. आपण त्याच्यावरती हार्मोनी पॅड्स देणार, बरोबर. का व्हायब्रोफोन वाजवणार, बरोबर. का पियानो वाजवणार, बरोबर. का ते गाणं हार्मोनियम किंवा ऑर्गन सारख्या साऊंड वरती फॉलो करणार. बरोबर. आता सावळाचा रंग तुझा सारखं गाणं असेल तर आपण ते ऑब्व्हियसली हार्मोनियमच्या साऊंड वरती फॉलो करतो, पण त्याच्यासाठी तुझ्यासारखी तयारी हवी असायला हवी. गाणंही मला माहिती असायला हवं, ते नीट आधी. आणि मुळात अशा प्रकारची गाणी एखादा गायक थोडंसं त्याचं काहीतरी दाखवून व्हरायटी करून पण सादर करू शकतो, पेश करू शकतो. तर तो ज्या वेळेला ती व्हरायटी गातोय त्याच वेळेला त्या नाट्यसंगीतासारखी किंवा क्लासिकल वादनासारखी ती व्हरायटी तुझ्या हातातनं आली पण पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गाण्याच्या म्युझिकच्या व्यतिरिक्त गोष्टी आहेत. सो हे सगळं झालं त्यातलं हार्मनी. आणि आता स्ट्रिंग्स आपण म्हटलं, पॅड्स, व्हायब्रोफोन आणि पियानो, ह्याच्यावरती असले जरी ते 4 कॉर्ड्स तरी त्या तिन्ही गोष्टींवरती वाजवण्याची पद्धत वेगळी आहे. जो माणूस उत्तम व्हायब्रोफोन वाजवू शकेल तो माणूस उत्तम पियानो वाजवूच शकेल असं नाही. म्हणजे वाजवू शकेल असं नाही मी म्हणत. व्हायब्रोफोन आला म्हणजे पियानो आला असं नाही म्हणत. पियानोची स्टाईल कशी आहे ते ऐकायला पाहिजे. पण मी ते सोपं आहे आता आजच्या काळात का म्हणतोय, कारण ह्याचे सगळ्याचे डेमोज आपल्याला बघायला मिळू शकतात. की एखाद्याचं क्लासिकल जॅझ प्लेइंग जरी आपण पाहिलं, म्हणजे वेस्टर्न क्लासिकलचं, तरी आपल्याला कळतं की फिंगरिंग कसं असावं, आज कॉर्ड साठी कुठल्या नोटसाठी कुठलं फिंगरिंग कसं असावं ह्याचे पण व्हिडिओज आहेत. पण आता कीबोर्ड वरती अकंपनीमेंट कसं करावं ह्याच्यासाठी जर आपण ते गाणं घेतलं तर हे झालं तांत्रिक सगळं. आता ह्यातलं जे शास्त्र आहे ते आपण कसं, सॉरी विद्या जी त्यातली आहे ते आपल्याला शिकून ते नीट आपल्याला माहिती असायला हवं. ते लिहिता पण आलं पाहिजे आणि ते थोडंसं तुला ते पाठही असायला पाहिजे. त्यातला जो गायकाचा जो भाग आहे बरोबर तो आपण लिहित नाही फारसा. बरोबर. सिंगर जसं गाणं बसवतोय चाल ऐकून त्याचं नोटेशन त्याला कळत असतं असं आपण गृहीत धरूया. पण तसंच त्या वादकाला ते गाणं माहिती असतं. सो मास्टर स्कोर जेव्हा आपण म्हणतो त्याच्या वेळेला त्याच्यावरती ते सॉंग नोटेशन, गाण्याचे सूर लिहिलेले असतीलच असं नाही. गाण्याची चाल, कारण त्या गाण्याच्या चालीबरोबरच मागे इतक्या गोष्टी आहेत. ऍट अ टाइम जर तो सिंगर गातोय त्याच वेळेला पॅरलल मागे एखादी मेलोडी चालू असते आणि त्याची हार्मनी पण असते. सो ते जर लिहिणार तर त्याच वेळेला जर गाण्याचं नोटेशन लिहिलं तर ते इतकं क्राऊडेड होऊन जाईल ना, आणि गाणं तुला वाजवायचंच नाहीये, म्हणजे सॉन्ग तुला वाजवायचंच नाहीये. सो ते एक गाणं घेऊन ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजेत की हे ह्या गाण्याचं फील काय, आपण अप्रोच काय ठेवायचा, ते गाणं ऐकायचं कसं, हा एक वेगळा रियाज. आणि मग तुम्ही साऊंड्स करून हात सफाई होईल तो रियाजाचा भाग आहे. ती नुसती अशी ढोर मेहनत आहे की ती 2 तास केलं स्टॅमिना वाढेल तुझा, पण तो नुसता रनिंगचा स्टॅमिना वाढून उपयोग नाहीये. तो तर पाहिजेच. तुम्ही फुटबॉल खेळा किंवा हॉकी खेळा, धावायचा स्टॅमिना हवाच. सो हाताची प्रॅक्टिस हा तो धावायचा स्टॅमिना असल्यासारखा आहे. पण गाणं आधी तुम्हाला नीट ऐकता आलं पाहिजे, तर मग हा सगळी प्रोसेस सुरू होते की आपण त्यातले किती एलिमेंट्स आपण त्या कीबोर्ड मधनं सादर करतो. आताचं सत्तू टेक्नॉलॉजी एवढी सगळी पुढे गेलेली आहे आणि आता ही पुढेच जात जाणार आहे. म्हणजे ह्याच्यात काय आता कोण थांबलं संपलं असं होणार नाहीये. तर हा जी वाढीव टेक्नॉलॉजी झालेली आहे आता, ह्याचा जास्ती डिसएडव्हान्टेज झाला असं तुला वाटतं का? कारण का मला विचारायचा अर्थ असा आहे की जसं तू आता म्हणलास की आपण आता अशी सॉफ्टवेअर्स पण अवेलेबल आहेत की गाणं टाकलं की तुम्हाला व्हॉइस काढून बाकी सगळी गाणी सगळा ट्रॅक ऐकता येतो. म्हणजे असं मी खूप वेळा बघितलंय, एस्पेशली तुझ्या बाबतीत, की गाण्याच्या मागे मागे सूक्ष्म गोष्टी चालू असतात ज्या तुला ऐकू येतात, ज्या आम्हाला ऐकू पण येत नाहीत. पण तू सांगितलंस की बघ ते वाजलंय की मग आपल्याला अरे हो खरंच वाजलंय की असं ऐकू येतं. तर हा जो गाणं ऐकण्याच्या मागे ही जी तल्लख बुद्धिमत्ता म्हण किंवा हा जो तल्लख कान आहे, हा वाढीव टेक्नॉलॉजीमुळे जास्ती कॉम्प्रोमाइज झालाय का आता? नाही, अजिबातच नाही. उलट ते नवीन पिढीसाठी जास्त सोपं झालंय. जर एखादं ये शाम मस्तानी सारखं गाणं असेल आणि त्याच्यामध्ये किशोर कुमारांच्या बरोबर जे काही मागे चाललंय ते नीट ऐकू येत नाहीये, पण आज टेक्नॉलॉजी अशी आहे की तो व्हॉइस आपल्याला मायनस करता येतो, मग ते त्यातल्या त्यात तुम्हाला अजून स्पष्ट ऐकूच येईल. बरोबर. प्रश्न कुठे आहे, ते ऐकू येतंय का नाही हा एक भाग झाला, पण ते ऐकू आलेलं कळून तेच अचूकपणे लिहिता आलं पाहिजे आणि वाजवता आलं पाहिजे, हा प्रकार जास्त आहे. आणि हे सगळं काय आहे माहितीये का, हे सगळं इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे ना आपल्या आजूबाजूला सगळे अकॉस्टिक वाजवणारी मंडळी बसलेली असतात. तुझ्यासारखा माणूस असतो, महेश खानोलकरांसारखा माणूस असतो किंवा अकॉस्टिक अमर सारखा माणूस असतो. याच्यामध्ये आपलं हे जे खोटेपण आहे ना, इलेक्ट्रॉनिक पण जे आहे ना, त्यातनं तुम्हाला तो फील काढायचा आहे. मला त्या वादकाला दाद देताना पटकन माझ्याकडनं दाद निघून जाईल, त्या वादकांनी मला दाद देण्यासाठी त्याला खूप कष्ट करावे लागतील आणि मलाही खूप कष्ट करावे लागतील, कारण माझ्या हातातलं वाद्यच खोट आहे. खरं. सो एखादा बासरीचा पीस वाजल्यानंतर जर सॅक्सोफोनचा पीस असेल तर तो त्याच्यामध्ये तफावत इतकी होते ना ऐकू येण्यातच, मलाच स्वतःला,
की मी अनेकदा तुलाही हे म्हटलं किंवा अमरलाही हे म्हटलं की मी जर तुमच्यासारखा फक्त अकॉस्टिक वादक असतो ना तर मी सत्यजित प्रभू नावाच्या कुठल्या माणसाला दादच दिली नसती, कारण मला ते भिडलंच नसतं. सो ते दुसऱ्याला भिडण्यासाठी ना खूप आटापिटा करायला लागतो. तू एखादी एक्झरसाइज एखादा केलास, एखादा पलटा केलास, तो त्या पेटीतनं सफाईदारपणे ऐकू येईल, बरोबर आहे. पण पेटीतनं पेटीसारखा ऐकू येण्यासाठी तुला कष्ट करायचे नाही. माझ्याकडे तो साऊंड किती छान असला ना ट्रम्पेटचा, तरी तो ट्रम्पेट वाजल्यासारखं ऐकू येण्यासाठी मला जीव घालवावा लागतो आणि तो अजूनही त्याच्यामध्ये मी सॅटिस्फाईड नसतो. रोज उठून काही ना काहीतरी तुम्हाला सुचतं आणि तुम्ही काहीतरी करत असता. सो त्या काही आपले मित्र आहेत ते कसं म्हणतात की हा टुरिस्ट स्पॉट आहे पण इथे गर्दी नाहीये तर ह्याला टुरिस्ट प्राप्त नाही झालंय, असं आपला विनायक दापके म्हणाला होता. तसंच त्या ट्रम्पेट मधलं ट्रम्पेट्य येण्यासाठी काय करायचंय ना, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. नोटेशन वाचतं एखादं, सा रे ग म प म म ग ग रे रे नि द प प द नि सा रे म ध प रे सा रे सा रे सा. आता जिंदगी कैसी आहे पहिलीचा आहे. आता हे नोटेशन असं काही कठीण नाहीये, ह्याच्यासाठी काही खूप सफाई गरज नाहीये, पण ते ट्रम्पेट सारखं ऐकू येण्यासाठी खूप कष्ट आहे. हा मुद्दा आहे. तुझं हे जे सगळं शिक्षण आहे असं म्हणतो, म्हणजे हे जे आता हे अनुभव अंती पण झालेला आहे, पण सुरुवातीच्या काळात जेव्हा याला काही अनुभव नव्हता तेव्हा तुझे मार्गदर्शक कोण कोण होते त्या काळात, आणि त्यांच्या तुझ्या इव्हन त्या म्हणजे असं असतं ना की आपल्याला एक तर वृत्ती आणि व्यक्ती या दोन गोष्टींमुळे आपण घडत असतो कायम. तर त्यावेळेला तुझ्या या आजूबाजूला काय वृत्ती आणि काय प्रकारच्या व्यक्ती होत्या? ते कसं आहे, परत तेच आहे, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर सांगतात तसं की आम्हाला आमच्या गुरुजींनी काय सांगितलं, दुसऱ्या घराण्यातलं पण ऐका. त्याच्यावरती निर्बंध नव्हते, हे नाही ऐकायचं, ते आपलंच ऐकायचं असं नव्हतं. तर तसं माझ्यासाठी काय माहितीये का, मी फक्त कीबोर्ड प्लेअरलाच बघीन असं नाही. अर्थात त्यावेळेचे दिग्गज सगळे आपले सुराज काका असतील, सुराज साठे, आप्पा वडावकर असतील, या सगळ्यांना बघून तर शिकलोच. पण परत तेच आहे, ते ट्रम्पेट सारखं ऐकवण्यासाठी हे जे मी उदाहरण दिलं, तर माझ्यासाठी कुठलाही एक वादक अकॉस्टिक आलेला असतो ना माझ्या बाजूला, तोच माझा गुरु असतो. आमच्या सितार मी काय असं खूप एकदम 500 वादकांना बघितलंय. एखाद्या वाद्याच्या बाबतीत जर म्हणायचं तर मी सतार असं जर म्हटलं तर सगळ्या जगातल्या सगळ्या सतारीस बरोबर मी काय काम नाही केलं. पण माझ्या आयुष्यात शुक्लाजी आले आणि माझ्या आयुष्यात प्रसाद गोंदकर आला. मी त्याला बाजूला बसून ऐकलेलं आहे, त्याच्यामुळे मला ते समजू शकतं की याची रेंज काय आहे, हा मिंड कशी काढतो, मिंड निघते का या वाद्यात, असं इतकं ते. त्यामुळे सगळे माझे गुरु आहेत. त्याच्यामध्ये असं नाहीये की फक्त मी मनीष कुलकर्णीलाच गुरु म्हणेन आणि अमोक दांडेकरला गुरु म्हणणार नाही, असं नाही. जो अकॉस्टिक वादक माझ्या समोर आहे त्यातनं आपल्याला काहीतरी मिळतं. म्हणजे खोट्याचं खरं करायचं असल्यामुळे जे काय बाजूला खरं बसलं ते नीट बघणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कान सतत उघडे पाहिजेत आपले. वा. काही अशी गोष्ट आहे का तुझ्या आयुष्यात असलेली की जी तुला सलते? म्हणजे मी म्युझिकली आता असं नाही. आता आपण ही जी गोष्ट म्हणतोय की आता हे आपण सगळं बांधील वाजवण्याच्या बाबतीत बरोबर, एखादे जसं शंकरजी त्या शक्ती बँड मध्ये करतात, सगळे येऊन वेगळाच धुमाकूळ घालतात. बरोबर, ती त्यांची प्रतिभा असते आणि ते त्यांचं स्वतःचं सादरीकरण असतं. बरोबर. आता अशा प्रकारच्या सादरीकरणात जर मी बसत नसेल ना तर मी ते प्रामाणिकपणे कबूल करतो आणि मी ते 4 जणांना सांगतो की हे याच्यात मी बसत नाही. आत्ताच्या काळात मला असं बघायला मिळतं की उतरलेली असतात मुलं त्या क्षेत्रामध्ये, म्हटल्यानंतर पटकन जे येईल त्याला हो म्हणतात. तर ते करण्यासाठी आपण तेवढे हे आहोत का आधी, तर ते थोडंसं पडताळून बघायची गरज आहे असं मला वाटतं. नाहीतर पैशासाठी केलं जातं, पण मग कोणीही अरेंजमेंट करतंय, कोणीही गाणी लिहितंय, कोणीही मेंटॉर होतंय आणि कोणीही काही होतंय. म्हणजे ते थोडंसं असता का म्हणे, निदान मला तरी भीती वाटते. आता मी सांगतो की मी हाडाचा वादक आहे, मी हाडाचा अरेंजर नाही. आमच्या अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या इतक्या तुरळक मी अरेंजमेंट्स केल्या असतील आणि त्या काही अशा काही अरेंजमेंट ते काय गगनसदन आहे मी केलेलं की हे काय सॉलिड झालं म्हणून एकच केलं पण सॉलिड केलं असंही काही नाहीये. पण तिकडे समजा मला माहितीये की आपण आप्पा वडावकरांना बघतोय, आपण कमलेश भडकमकरांना बघतोय किंवा आपण आत्ताच्या अमित पाध्येला बघतोय की ती एक त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी ना फोकस ठेवून त्यांनी काहीतरी केलेले आहेत प्रयत्न. सो त्याच्या सुचू मलाही अचानक एखाद्या दिवशी काहीतरी सुचू शकेल. याच्या बाबतीत मी काही स्वतःला कमी लेखत नाही किंवा कोणी स्वतःला लेखू पण नाही. पण हो ना, पण लगेच हो असं कसं काय, म्हणजे आजपासून आज आपण ब्रश करतो सकाळी तसं आज आपण काय करूया, आज आपण अरेंजर होऊया, असं नाही रे, असं नाही होत आहेत. म्हणजे ज्या मोठ्या वादकांनी, जयदेव सारख्या मोठ्या संगीतकारांनी तिथे कुठेतरी SD बर्मन साहेबांकडे असिस्टंट म्हणून त्यांनी काम केलं होतं आणि ज्या वेळेला त्यांना पिक्चर दिला त्यावेळेला त्यांनी परत सिक्सर मारून दाखवली. दिग्गज माणसांचं आपण असं बघतो, तर मग आपण कोण?
खरंय. असं मला वाटतं. So त्या मुलांनी थोडं ते जरा भान ठेवावं, भान ठेवायला पाहिजे. हँडब्रेक ओढला पाहिजे. असं मी काय खूप काय मी सगळ्यात लहान आहे, तू आधीच सांगितलंय, त्यामुळे मी असं काय अधिकारवाणी नाहीये मला असा उपदेश करण्याची. तू विचारलंस म्हणून मी उत्तर दिलं. बरोबर. आत्ता सत्तू तुझ्या आयुष्यामध्ये अतिशय एक मोठी घटना घडलेली आहे आणि मला वाटतं ती भारतातल्या कीबोर्ड प्लेअरच्या बाबतीत पहिल्यांदाच घडत असेल कदाचित. रोलँड कंपनीने तुला आता इंडियन सगळे साऊंड घेण्यासाठी आमंत्रण दिलं, किंवा मला ते लोकांना तू सांगायला हवंयस खरं म्हणजे. हे झालं असं की इंडियामध्ये किंवा बॉलिवूड म्युझिकसाठी किंवा एशिया एकूणच खंडासाठी काय प्रकारचे कीबोर्ड्स असावेत यासाठी मी गेले खूप वर्ष मेल करतो रोलँडला. पण आपण काय असं काय AR रहमान नाही आहोत की मी मेल केली आणि त्यांनी मला रिस्पॉन्ड केलं. पण अनेक कार्यक्रमांमधून टेलिव्हिजनवरती जे काही सादरीकरण आतापर्यंत झालंय त्याच्यातनं आणि अशाच मुलाखतींमधून जे वादन समोर आलंय त्याच्यामुळे रोलँडच्या इंडियाच्याच चीफला असं वाटलं की ह्याला आपण आणायला हवं. ह्याचे लाईक्स किती आहेत आजच्या जगात, आजच्या काळात याचे व्ह्यूज किती आहेत हा मुद्दा नाही, पण हा बरोबर सांगू शकेल. आणि माझी प्रॉपर त्या जॅपनीज आत्ता जो मी कीबोर्ड वापरतोय फॅन्टम त्या इंजिनियर बरोबर सुद्धा व्यवस्थित मीटिंग झाली आणि पुढच्या कीबोर्ड साठी त्याच्या की स्ट्रक्चर पासून ते ऑनबोर्ड काय काय फंक्शन्स हवीत आणि खास करून इंडियन साऊंड साठी ते साऊंड्स कसे असायला हवेत आणि काय असायला हवेत ह्याच्याशी निगडीत त्यांनी मला बोलवलं आणि त्यांच्याशी निगडीत काम चालू आहे. सो ऍडवायझरी बोर्डवर आहे असं म्हणायला हरकत नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. वा, तू माझ्या दृष्टिकोनातनं पण एक अतिशय मोठी गोष्ट आहे. इनफॅक्ट आपल्या सगळ्याच फ्रॅटर्निटीला ही खूप चांगली गोष्ट आहे की आता जसं तू त्या काळामध्ये हा साऊंड बनवायला लागेल हे लागायचं ते आता ऍटलिस्ट पुढच्या मुलांना ते कष्ट थोडेसे कमी करायला लागतील असं मला वाटतं आणि जास्ती ऑथेंटिक पद्धतीने आपली वाद्य रिप्रेझेंट होतील या निमित्ताने. आज जेव्हा तू लोकांचा आयडॉल आहेस, म्हणजे आता मी कितीतरी मुलं अशी बघितलीत की अरे आम्हाला सत्यजित प्रभूंसारखं वाजवता आलं पाहिजे. आता ते येईल का न येईल हा गोष्ट वेगळी पुढची आहे, किंवा तू आता त्यातल्या जे नुआन्सेस सांगितले सगळे हे अडॉप्ट करून तुझ्यासारखं वाजवता येणं हा एक वेगळा ध्यासाचा विषय असं म्हणेन की रियाजाचा नाही, हा ध्यास घ्यायला पाहिजे. तर आज जेव्हा तू लोकांचा आयडॉल आहेस तेव्हा तुला कसं वाटतं आणि तू 25 वर्षापूर्वी जेव्हा स्वतःला बघायचास आणि तू जेव्हा कोणाकडे तरी आयडॉल म्हणून बघायचास, तर ह्या दोन सत्यजित प्रभूंमध्ये किती फरक आहे आता? काही फरक नाही. तू सांगतोयस ते सगळं आयडॉल वगैरे आणि लोक प्रयत्न आहे, पण त्याच्या हे कसं आहे माहितीये ना, जे आपल्याला वाटतं ना ते मृगजळासारखं आहे. आपण ते आपल्याला वाटतं की हे आलंय आणि ते परत अजून लांबच असतं. सो जेवढे आपण जातो ना मला अजून त्याच्यामध्ये सतत काही ना काहीतरी सुचतं, म्हणजे थोडक्यात काड्या सुचत असतात आणि त्या रोज उठून चालू असतात. सो ते न संपणारी प्रोसेस आहे. फक्त आपल्या एका स्पर्धेमध्ये जसा अवधूत गुप्ते अतिशय उत्तम म्हणाला होता की अरे असं काही नाहीये, तू पण पोहोचणार आहेस. मी काय खूप वर्ण नाही पडलो म्हणाला, फक्त मी चर्चगेटवरून निघालो आणि मी आता बोरिवलीला पोहोचलोय, तू दादरपर्यंत पोहोचलोय, पण तू पण पोहोचणारच आहेस बोरिवलीला. सो आता हे करायला मला 30 वर्ष 35 वर्ष लागली असतील, ज्या ठिकाणी मी आहे असं म्हणूया. जेवढं काही करायला मला 30 वर्ष लागली ते कदाचित दुसऱ्यांसाठी सोपं होऊन ते 15 वर्षाच्या याच्यामध्ये होऊ शकतं. याचा अर्थ असा नाही की तो शॉर्टकट आहे, पण काही गोष्टींसाठी ज्या प्रोसेसमधनं मला जावं लागलं त्याचे काहीतरी शॉर्टकट्स उपलब्ध आज आहेत, जेणेकरून ते समोरच्या मुलांना ते थोडंसं कमी वेळात होऊ शकतं किंवा सोप्या पद्धतीने सांगितलं जाऊ शकतं. त्यावेळेला तसं सांगणारच कोणी नव्हतं. व्हेरी गुड. तुझ्यावर किती मंडळींचा तुझ्या एकंदर ह्या सगळ्या प्रवासावर इम्पॅक्ट आहे? नाही असं नाही, मी असं म्हणेन की तू प्रॉमिनंटली याच्यामध्ये कोणाला म्हणशील की अरे हो ह्याच्याकडनं मी हे शिकलो, ह्याचा मला खूप फायदा झाला? हो, मग माझ्या पहिले गुरु श्री अनिल केरकर, त्याच्याही आधी घरात हे असताना मामा मामी आणि आई वडील, ज्यांच्यामुळे हे सगळं सुरू झालं, नाही तर शक्यच नव्हतं. आणि त्याच्यानंतर श्री मकरंद कुंडली, त्यांनी मला ज्या पद्धतीने ज्या निरपेक्ष भावनेने शिकवलंय असा कोणी मला तरी दुसरा अजूनपर्यंत व्यक्ती कोणी दिसलेली नाहीये. आणि त्यानंतर मग कार्यक्रमांमधून अशोक खांडे असतील, श्री सुरेश वाडकर असतील, अशा की एक कार्यक्रम कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे चौरंग, किंवा एखादं गाणं उत्तम कसं गावं. मला काही लता दिदींच्या बाजूला उभं राहून ते भाग्य मिळालेलं नाहीये, पण मला सुरेशजींच्या बाजूला उभं राहून नक्कीच भाग्य मिळाले की ते कसे गातात. ज्या वेळेला त्यांच्याबरोबर आपण वाजवत असतो त्यावेळेला असं वाटतं की काय गरज आहे सगळं कीबोर्ड वगैरे वाजवायची, हे उत्तम चाललंय, आपण फक्त बंद करूया आणि समोर जाऊन ऐकत बसूया. इतकं त्यांचं गाणं परिपूर्ण आहे. आणि सुराचा लगाव, कारण सुराचा लगाव हा माझ्या वाद्यात नाही. ज्या पद्धतीने एखाद्या व्हायोलिन प्लेअरला सुरात परफेक्ट राहावं लागतो, सूर उत्तम प्रोड्यूस करावा लागतो, ते संकटच नाही ना माझ्यासमोर.
किंवा ती रिक्वायरमेंटच नाही, ते प्री ट्यून्ड सूर आहेत. बरोबर. त्यामुळे त्याची खूप जाणीव आहे आणि त्याची खूप किंमत कळते अशा प्रकारच्या लोकांना ज्या वेळेला आपण ऐकतो त्यावेळेला. सो अशा सगळ्या लोकांचं सगळं डायजेस्ट करत 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 प्रवास चालू आहे. भविष्यात काही प्लॅन्स आहेत का? हा, तर भविष्यामध्ये तेच आहे की त्या कंपनी बरोबर, रोलँड बरोबर जाऊन एक उत्तम, मुळात कीबोर्ड चांगला आपल्याला पाहिजे तसा एक तयार व्हावा, सर्व गुणसंपन्न असं आपण म्हणूया, त्याच्यासाठी प्रयत्न चालू राहतील. आणि त्यानंतर सोप्या पद्धतीने आपण ते गाणं रंजक पद्धतीने शिकवण्यासाठी काय प्रकारचं सिलेबस करू शकतो, क्या बात आहे, त्याच्यावरती माझा विचार नक्की चालू आहे. क्या बात आहे. म्हणजे सत्यजित प्रभूची अकॅडमी होणार आहे का थोडक्यात? म्हणजे अजून नाही, पण काही वर्षांनी दौऱ्यांचा कंटाळा आला की नक्की करशील. बघूया. तर मंडळी, सत्तू बरोबरच्या अशा गप्पा आपल्याला खरंच चालूच ठेवता येतील, परंतु वेळेचं पण बंधन आहे. आणि मला असं वाटतं की सत्यजितचं हे एक वेगळं रूप आपल्यासमोर जे आलेलं आहे ते पुढच्या पिढीसाठी, नवीन मुलांसाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी एथिकली सुद्धा खूप जास्ती योग्य आहे असं मला वाटतंय. सत्तू, तू इथे आलास वेळात वेळ काढून, या सिरीजमध्ये इतका मनमोकळ्यापणाने बोललास त्याबद्दल मनपूर्वक आभार. आपल्यात काहीच फॉर्मॅलिटी नाहीये, परंतु तू इथे आलायस म्हणून जाई काजळ आणि स्मृतिगंध परिवारातर्फे तुला ही छोटीशी गिफ्ट. धन्यवाद. आणि जाई काजळ आणि स्मृतिगंध यांचे विशेष आभार की आभाळाची माणसं या सिरीज मध्ये इतक्या दिग्गज लोकांबरोबर सगळ्यात लहान व्यक्तीला तुम्ही सहभागी करून घेतलं त्याबद्दल. तर मंडळी, हा आभाळाची माणसाचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांद्वारे जरूर कळवा. आवडला असेल तर शेअर करा, मित्रांना सांगा, मित्रांना दाखवा, फॉरवर्ड करा. स्मृतिगंधाचे युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.